माझ्याकडे जेव्हा सत्य माहिती येते ना तेव्हाच मी व्हिडिओ बनवत असतो. तर बघा सत्य माहिती आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त अपडेट आलेले आहे. त्यामुळे माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा जो काही व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण लाडक्या बहिणींनो आजपर्यंत आणि आतापर्यंत तुम्हाला याबद्दल कोणीच सांगितलं नसेल. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने एवढे जबरदस्त निर्णय घेतले ना की तुम्हाला कोणीच याबद्दल सांगितलेलं नाही. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये भरपूर बहिणींना पैसे मिळतील. 100% मिळणारच आहेत. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही बहिणी अपात्र होणार आहेत. त्याची लिस्ट लागलेली आहे. त्याबद्दल माहिती समोर आलेली आहे. सत्य माहिती समोर आलेली आहे. चला काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या त्या संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जो फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण पैसे येत आहेत ते पण तुम्हाला सांगतो. सर्व क्लिअर करून सांगतो आणि आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. पटकन या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण तुम्ही आताच सबस्क्राईब करून घ्या. चला मग काय माहिती आलेली आहे तुम्हाला सांगतो. तर माझ्याकडे जेव्हा पण सत्य माहिती येते तेव्हाच मी तुम्हाला अपडेट देत असतो. बघा लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त अपडेट आहे. आता तुम्हाला 1500 रुपये सोबत आता फेब्रुवारीचे तुम्हाला 1500 रुपयेच येत आहेत. 1500 रुपये राईट. प्लस यामध्ये तुम्हाला 800 रुपये मिळणार आहेत. आता हे 800 रुपये कशाचे आहेत? हे गॅस सिलेंडरचे आहेत. याचा हा जो दुसरा हप्ता आहे तो देखील आता सुरू झालेला आहे. दुसरा हप्ता कारण पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळालेला आहे. त्यानंतर आता दुसरा हप्ता देखील याचा सुरू करण्यात आलेला आहे. पहिले जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती समजून घ्या. महत्त्वाची माहिती आहे. हे बघा आपल्याकडे जी माहिती आलेली आहे तुम्हाला मी डायरेक्टली दाखवत आहे. अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. बघा ज्याप्रमाणे सरकार महिलांच्या खात्यात पैसे टाकत आहे जेव्हापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जुलै 2024 पासून. आणि तेव्हापासून भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि आता फेब्रुवारीपर्यंत हप्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे जानेवारीपर्यंत खात्यात तुमचे जमा झाले आहेत. आता फेब्रुवारीचा देखील हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. आता बघा निवडणुकीच्या पहिले सरकारने काय सांगितलं होतं तुम्हाला चांगलंच याद आहे आणि तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये. काय सांगितलं होतं याद करा बरं. काय सांगितलं होतं याद करा तुम्ही आणि कमेंट करून मला सांगा. तर सरकारने तुम्हाला काय सांगितलं होतं निवडणुकीच्या पहिले? सरकारने तुम्हाला असं सांगितलं होतं निवडणुकीच्या पहिले की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 21 रुपये देऊ. असं सरकारने त्यावेळेस म्हटलं होतं. आणि बघा त्याचा फायदा सरकारला देखील झाला. महायुती सरकारला जबरदस्त त्याचा फायदा झालेला आहे. महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला. परंतु त्यानंतर सरकारने जे बोललं होतं महायुती सरकारने ते करून दाखवलं. लगेच डिसेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यात आला. त्यानंतर जानेवारीचा हप्ता देखील खात्यात जमा झाला आणि आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आला. बघा ज्याप्रमाणे सरकार बोलत आहे त्याप्रमाणे करत आहे. आणि आता सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय पण अत्यंत महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी. बघा काय माहिती आहे हे बघा. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाडक्या बहिणी कोणत्या? नीटपणे समजून घ्या बरं. कारण ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही एवढं डिटेल्समध्ये आणि आपल्या एवढ्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही. मी तुम्हाला सांगत आहे. आपल्या चॅनलवर मी तुम्हाला एकदम सिंपल करूनच सांगत असतो. हे बघा आता अपात्र कोण कोण ठरणार आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 महिला अपात्र होणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. आता यांनी काय केलं होतं यांना तर पहिले संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे तरीही यांनी प्लस लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला.
त्यामुळे अशा बहिणींना योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. 2,30,000 संख्या आहे. ओके. त्यानंतर वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000. बघा आता ज्यांचं वय, आता वयोमर्यादा 65पर्यंत अंतिम आहे. 65च्या वरती गेलं तर योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा इथे 65पेक्षा जास्त असलेल्या महिला किती आहेत पूर्ण महाराष्ट्रात? 1,10,000 लाडकी बहीण योजनेच्या. बरं, ह्या ज्या 65पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आहेत हे 1,10,000 महिला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. तर यांना देखील अपात्र केलं जाणार आहे. कुटुंबातील हे बघा काय म्हटलं आहे पुढे, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. एकूण अपात्र महिला 5,00,000. बघा टोटल आकडा हा समोर येत आहे की ज्या काही टोटल अपात्र महिला होणार आहेत 5,00,000 महिला अपात्र होणार आहेत अशी माहिती मिळत आहे. बघा पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती. तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. परंतु यामध्ये ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना तर लाभ मिळणार नाही, परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे भेटणारच आहेत, त्यांना लाभ मिळणारच आहे. महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे यासाठी. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही बरं का. तुम्हाला बाकीच्यांना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला लाभ भेटणारच आहे. कोणाकोणाला लाभ भेटणार नाही, कोण कोण अपात्र होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला हे सांगितलं. हे बघा ही यादीच बघा तुम्हाला सांगितलं मी. 5,00,000 बहिणी आहेत या ज्या संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहे, लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे. त्यापेक्षा 65पेक्षा जास्त वय असेल, 4 चाकी वाहन असेल. हे संपूर्ण जेव्हा फॉर्म तुम्ही भरले तेव्हा हमीपत्र देखील तुम्हाला देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये हे संपूर्ण नमूद करण्यात आलं होतं, निकष वगैरे देण्यात आले होते. राईट. तर तेच आता होणार आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत आणि जे अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि तुम्ही सर्व पात्र आहेत आणि जे अपात्र आहेत त्यांना मी इथे संपूर्ण यादी दाखवलेली आहे. तुम्ही जर यामध्ये असाल तर तुम्ही अपात्र राहणार आहात. ओके. म्हणजे 4 चाकी गाडी तुमच्याजवळ असेल, तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे प्लस लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे तर त्या बहिणी अपात्र होतील. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता. बघा हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते. मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे. बघा तर ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड नव्हता, आता तो हेड देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन असेल, ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केली आहे. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. बघा आता भरपूर महिला पैसे परत करत आहेत, कारण उगाच कोण टेन्शन घेईल. जरी योजनेत तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही पैसे परत करून द्या किंवा योजनेतून तुम्ही तुमचं नाव कट करून घ्या जरी तुम्ही अपात्र असाल तर. हां पात्र असाल तर तुम्हाला काही टेन्शन नाही, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जरी पात्र असाल तर काही टेन्शन नाही. तुमचे निकष जे आहेत त्यानुसार तुम्ही पात्र असाल. जरी तुमचे निकषमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्ही अपात्र असणार आहेत. ते निकष वगैरे तुम्हाला सांगितलं मी. अजून पुन्हा सांगून देतो निकष काय आहेत. 4 चाकी वाहन असेल तर लाभ भेटणार नाही, सरकारी नोकरीत असेल तर लाभ भेटणार नाही, आयकरदाता तुम्ही असाल तर लाभ भेटणार नाही, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर लाभ भेटणार नाही, तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत असाल तर 2-2, 3-3 योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही पण अपात्र असाल. हे आहेत निकष. आलं लक्षात. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा इतर महिन्याचे हप्ते वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बघा ही माहिती सत्य माहिती आहे आणि ही माहिती प्रशासनाकडून आलेली आहे. प्रशासनाकडून अशी माहिती आलेली आहे की जो फेब्रुवारीचा हप्ता आहे
हा फेब्रुवारीचा हप्ता 20 फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होणार आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या. ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात 20 फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठीक आहे. आणि हे जे 1500 आले याबद्दल तुम्ही जे बघितलं तर हे जानेवारीचे पैसे आहेत. ओके, 1500 आले जानेवारीचे आहेत, तेव्हा काही बहिणींनी कमेंट केले होते. तर आता सध्या तरी कोणाच्याच खात्यात पैसे आलेले नाही फेब्रुवारीचे, फक्त जानेवारीचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का कमेंट करून सांगा. आणि जरी तुम्हाला जानेवारीचा पण हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला 2 हप्ते भेटतील बघा. जानेवारीचा पण मिळेल प्लस तुम्हाला फेब्रुवारीचा पण मिळेल. ज्यांना जानेवारीचा मिळालेला नाही काही कारणास्तव, आधार लिंक नसेल तर काही कारणास्तव जर तुम्हाला जानेवारीचा पण मिळालेला नाही तर जानेवारीचे तुम्हाला 1500 मिळतील प्लस फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला 1500 मिळतील. टोटल तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात. ज्यांना जानेवारीचा मिळालेला नाही त्यांना जानेवारीचा पण आणि फेब्रुवारीचा पण असे 2 हप्ते जे आहेत 2 हप्ते त्यांना मिळतील. आलं लक्षात. ठीक आहे. मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण आणि इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.